नगर दक्षिणेत काटेकी टक्कर झाली असं सगळेच म्हणत होते। आता मात्र ही लढत नुसती काटेकीच नाही तर मनोरंजकही होताना दिसते। 1991 ची गडाख विखे लढत जशी कोर्टात गेली होती तशीच ही लढतही आता कोर्टात गेली 2 महिने नगरच्या विखे लंके लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। 4 जूनला निकाल लागल्यानंतर या लढतीतील उत्सुकता संपली असं वाटत होतं, पण आता ही उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला जाऊन पोहोचली। 1991 च्या निवडणुकीत स्वर्गीय बाळासाहेब विखेंनी विजयी झालेल्या यशवंतराव गडाखांवर जसे आरोप केले होते सेम तसेच आरोप सुजय विखेंनी विजयी झालेल्या निलेश लंकेवर केलेत। त्या लढतीमध्येही विखेंचा पराभव झाला होता, या लढतीतही विखेंचाच पराभव झालाय। म्हणजेच परिस्थिती सारखी, आरोपही सारखेच आणि विशेष म्हणजे न्यायाची मागणी ही एकाच ठिकाणी म्हणजे औरंगाबाद खंडपीठातच। त्यामुळं हे सगळं पाहताना 1991 चा पार्ट 2 हा 2024 मध्ये प्रदर्शित होणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। नगर दक्षिणेतील याच ट्विस्ट बद्दल आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24। मित्रांनो, सुरुवातीला आपण 1991 च्या निवडणुकीत काय झालं होतं ते पाहू। 1991 ला नगर दक्षिणेची लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसमध्ये अतिशय फॉर्म मध्ये असलेले शरद पवारांनी बाळासाहेब विखेंचं तिकीट कापलं आणि 2 टर्म खासदार असलेल्या यशवंतराव गडाखांना पुन्हा तिकीट दिलं। नाराज झालेल्या बाळासाहेब विखे यांनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला। विखेंना सायकल हे चिन्ह मिळालं। विखे गडाख फाईट अगदी घासून झाली। या निकालामध्ये काँग्रेसच्या यशवंतराव गडाख यांना 2,69,520 मतं मिळाली, तर अपक्ष असणाऱ्या बाळासाहेब विखे पाटलांना 2,67,883 मतं मिळाली। विखेंचा पराभव झाला। पण विखेंनी या निवडीला थेट औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं। गडाख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने त्यांचं लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 123(4) अन्वये त्यांची निवड अवैध ठरवून आपल्याला विजयी घोषित करावं अशी मागणी केली, अशी याचिका केली। गडाख आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रचारांमधून आपलं चारित्र्य हनन केलं असा आरोप करताना विखेंनी या याचिकेमध्ये या दोघांच्या भाषणाचे पुरावे जोडले। निवडणूक खर्चाबाबतही आरोपामध्ये शंका उपस्थित करण्यात आली होती। आता हा खटला 2 वर्ष म्हणजेच 1993 पर्यंत चालला। अखेर उच्च न्यायालयाने गडाखांना अपात्र ठरवलं आणि त्यांच्या निवडणूक लढवण्यावर 6 वर्षांची बंदी घातली। शिवाय विखेंना विजयी देखील घोषित केलं। या खटल्याला गडाख व पवारांनी सर्वोच्च न्यायालयात नेलं। सर्वोच्च न्यायालयाने गडाखांना अपात्र करण्याचा निर्णय कायम ठेवला, पण विखेंना विजयी करण्याचा निकाल बदलला। विखेंना पराभूतच समजण्यात आलं। एखाद्या चित्रपटाला कथानक शोभावं अशी निवडणूक होती। आता याच कथानकाचा दुसरा भाग किंवा थेट रिमेक होताना दिसतोय। नुकतीच नगर दक्षिणेत झालेली सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढतही विखे आता कोर्टात घेऊन गेलेत। नियमाप्रमाणे निकालाच्या बरोबर 7व्या दिवशी म्हणजे 10 जूनला विखेंनी निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली। त्यासाठी लागणारं शुल्कही भरलं आणि आता निकालानंतर बरोबर 45व्या दिवशी औरंगाबाद खंडपीठात लंके यांच्या निवडीला आव्हानही दिलंय। विशेष म्हणजे 1991 च्या ऐतिहासिक खटल्याचा जसा घटनाक्रम, परिस्थिती आणि आरोप होते, सेम तसाच घटनाक्रम, परिस्थिती आणि आरोपही आता केलेत। फक्त निकाल सेम लागतोय का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। मित्रांनो, आता या सगळ्या घटनाक्रमावर लंकेने देखील प्रतिक्रिया दिली। निलेश लंके म्हणाले की संसदीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून लोक आपला प्रतिनिधी निवडत असतात। या प्रक्रियेत कोणाचा तरी पराभव होणार हे निश्चित आहे, पण आपण आपला पराभवच होऊ शकत नाही अशी मानसिकता बाळगणं ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे आणि या मानसिकतेमधूनच समोरचे पराभूत उमेदवार कधी निवडणूक आयोग तर कधी हायकोर्टात जाताना दिसत आहेत। अर्थात हे त्यांना कायद्याने उपलब्ध करून दिलेले मार्ग आहेत। हे मार्ग तपासून जर त्यांना मनशांती लाभत असेल तर त्यांना जे काय करायचं ते करू द्या। आपली बाजू सत्याची आहे आणि सत्यमेव जयते म्हणजे अखेर विजय सत्याचाच होतो हे ते कदाचित विसरलेले असावेत। ते सध्या खेळ खेळायचा प्रयत्न करत आहेत, पण आपणही जिगरबाज खेळाडू आहोत। निवडणूक झाली, विरोध संपला, विधायक मार्गाने आपण सर्वजण जनहितासाठी पुढे जाऊ ही आपली भूमिका आहे। पण त्यांना खेळच करायचा असेल तर आपणही व्यवस्थित खेळू। निवडणुकीत तर हरवलंय, आता कोर्टातही
तेच होईल अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली. मित्रांनो, विखे लंके वाद आजही धुसमुसतोय. उद्याही त्याचे निखारे अजून तीव्र होतील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीत, या लढाईत कोण जिंकेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.